अभिनेता जोसेफ विजय यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। अखेर 5 दिवसांच्या नाट्यमयी घडामोडीनंतर आज तामिळनाडूत शपथविधी सोहळा पार पडला। राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। यावेळी 9 मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला। या शपथविधी सोहळ्यासाठी राहुल गांधींची उपस्थिती खास होती। चेन्नई येथील नेहरू इंडोर स्टेडियममध्ये शपथविधी पार पडल्यानंतर लगेचच विजय यांनी 3 महत्त्वाच्या फाईल्सवर स्वाक्षरी केली। या स्वाक्षऱ्यांद्वारे घरगुती ग्राहकांना 200 युनिट्सपर्यंत मोफत वीज पुरवण्यास आणि महिला सुरक्षेसाठी समर्पित एका विशेष दलाची स्थापना करण्यास विजय यांनी मंजुरी दिली। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विजय यांनी आपला मोर्चा राजकीय प्रतिस्पर्धी द्रविड मुनेत्र कळघम कडे वळवला। 2021 ते 2026 या काळात राज्याच्या आर्थिक स्थितीवर लवकरच श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात येईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री विजय यांनी केली। डीएमके सरकारने आमच्यावर 10 लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर सोडून दिला आहे। मागील सरकारने राज्यावर किती ओझं लादलं आहे आणि मला कोणत्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे हे मला जनतेला सांगायचं आहे, असं विजय यांनी स्पष्ट केलं। पारदर्शक प्रशासनाचं आश्वासन देखील विजय यांनी दिलं आहे। राज्य आर्थिक संकटात असल्याचं मुख्यमंत्री विजय यांनी सांगितलं असतानाच हा दावा माजी मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी फेटाळून लावला आहे। तामिळनाडूचं कर्ज स्वीकारार्ह मर्यादित असल्याचंही स्टॅलिन यांनी म्हटलं आहे। स्टॅलिन यांनी सोशल मीडियावर जी पोस्ट केली आहे त्यामध्ये काय म्हटलं आहे ते एकदा पाहूयात। मी तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचं अभिनंदन करतो। पदभार स्वीकारताच तुम्ही तातडीनं ज्या घोषणांवर स्वाक्षरी केली त्याचंही मी स्वागत करतो। सरकारकडे पैसे नाहीत असे लगेच म्हणू नका, पैसे आहेत। लोकांना द्यायची इच्छाशक्ती आणि कारभार करण्याची क्षमता हवी। कोविड आणि पुरासारख्या अनेक अडचणींशी तसेच केंद्रातील भाजप सरकारच्या दुर्लक्षाशी झगडत असतानाही आम्ही 5 वर्ष लोकांसाठी असंख्य कल्याणकारी योजना राबवल्या। मागील सरकारने 10 लाख कोटी रुपयांचं कर्ज ठेवून तिजोरी रिकामी केली, हा आरोप तुम्हीच तुमच्या पहिल्याच भाषणात केला होता। तामिळनाडूच्या कर्जाची पातळी परवानगी दिलेल्या मर्यादित आहे। तामिळनाडू सरकारची आर्थिक स्थिती आम्ही फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पातच स्पष्टपणे मांडली होती, ते तुम्हाला माहीत नव्हतं का? त्यानंतरच तुम्ही लोकांना विविध आश्वासनं दिलीत ना। तुम्हाला मत देणाऱ्या लोकांची पुन्हा फसवणूक करू नका आणि मुद्दा भरकवण्याचा प्रयत्न देखील करू नका। तसेच स्टॅलिन आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतात की मी फक्त व्यावहारिकदृष्ट्या शक्य असलेलीच आश्वासनं देईल असं सांगून तुम्ही सत्तेत आलात। आता तुम्ही नुकतेच सरकारी कारभारात पाऊल ठेवत आहात। मला विश्वास आहे की आमच्याप्रमाणेच तुम्हीही लवकरच लोकांना दिलेली आश्वासनं कशी पूर्ण करायची यातील बारकावे शिकाल। तुम्हाला मत देणाऱ्या जनतेसोबतच मीही तीच अपेक्षा करतो। पुन्हा एकदा तुमच्या राजवटीत तामिळनाडूच्या विकासाचा प्रवास सुरू राहू यासाठी माझ्या शुभेच्छा, असं स्टॅलिन यांनी सोशल मीडियावरती पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। आता विजय यांनी मुख्यमंत्री पदाची आजच शपथ घेतली आणि त्यानंतर डीएमकेवरती त्यांनी आरोप केले आणि याला प्रत्युत्तर म्हणून स्टॅलिन यांनी तातडीनं सोशल मीडियावरती उत्तर दिलं आहे। पहिल्याच दिवशी स्टॅलिन आणि विजय यांच्यामध्ये राजकीय जुंपली आहे। या वादावरती तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।